जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी सूत्र दोरी एक धीर सूत्र दोरी सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती उमटे मातेची या चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव मातेचा स्वभाव पुत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत संत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव पुत्र दोरी पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 हाँ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जिचे पिढे बाळ जिचे
दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव सूत्र दोरी एक जीव पुत्र दोरी एक जीव पुत्र दोरी
योग महाराज की जय, गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय, विष्णु भगवान की जय. चलो रामा विठ्ठला विठ्ठला दादा विठ्ठला विठ्ठला दादा विठ्ठला 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 दादा विठ्ठला 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 दादा विठ्ठला 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 दादा विठ्ठला हाला विठ्ठला हाला विठ्ठला विठ्ठला हाला हॅलो हरी जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमो सरी चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळंदीवल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं
जन्म जन्म मुनी जतन कराई जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कहियावत नाही सिया राम माय सब जग जानी करऊं प्रणाम गोरी जुग पानी मंगल भवन मंगलहारी जब दशरथ अधीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय सशंख चक्रम सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणं सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं नमो विश्वरूपा विष्णु नमो विश्वरूपा विष्णुमाय अपारामुपा पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी याचा थोडा बेस कमी करून ट्रबल गेन द्या थोडा हॅलो हॅलो हरिओम आजची कीर्तन रूपी सेवा अखिल गुणनिधान सकल जगद आधार भगवान महाविष्णूच्या या पावन दरबारामध्ये आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिकचित प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा साधा सोपा बहुतेक मंडळींच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा वर्णन संतांचंच करणारा अभंग आहे परंतु त्या वर्णना करता दृष्टांत मात्र मातृत्वाचे देणारा अभंग आहे विठाला अभंगामध्ये सिद्धांताचा मुख्य विषय आहे तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत अभंगात वर्णन संतांचंच केलेलं आहे परंतु ते वर्णन करत असताना संतांच्या तुलनेत या जगाच्या पाठीवर जर संतांशी तुलना करण्यासारखं व्यक्तित्व जर कोणतं असेल किंबहुना संतांच्या बरोबरीचं व्यक्तित्व जर कोणतं असेल तर ते व्यक्तित्व ते व्यक्तिमत्व म्हणजे आई माता मातृत्व म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता ज्या दृष्टांताची योजना तुकोबारायांनी केली ते दृष्टांत मातृत्वाचे आहेत म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये दृष्टांत आहेत आणि शेवटच्या चरणात सिद्धांत आहे विठाला सिद्धांत पटवून देण्याकरता सांगितला जातो तो दृष्टांत असतो परंतु दृष्टांत सुद्धा त्याच तोला मोलाचा पाहिजे त्याच तोडीचा पाहिजे त्याच बरोबरीचा पाहिजे किंबहुना तितक्याच अधिकाराचा पाहिजे म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता संतांचं मोठेपण सांगण्याकरता मातृत्वाचा दृष्टांत महाराजांनी या अभंगात दिलेला आहे मातृमहिमा अभंगात सांगितलेला आहे असं म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही महाराज सांगतात जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ जिच्या बालकाला लेकराला पीडा होते त्या पिढेची वेदना त्या पिढेचा त्रास लेकरापेक्षाही जास्त कोणाला होतो आईला होतो असं का होतं त्याचं उत्तर महाराजांनी दिलं कारण लेकरावरती निस्वार्थ निर्लोभ निर्दंब प्रेम करणं हा आईचा काय आहे स्वभाव आहे ऐसा मातेचा स्वभाव केवळ स्वभाव आहे असं नाही आई आणि लेकरू वाक्य लक्ष देऊ नये का आई आणि लेकरू कदाचित दिसायला 2 आहेत आई आणि लेकरू कदाचित दिसायला 2 आहेत परंतु ते असायला एकच आहेत कशाप्रमाणे सूत्र दोरी एक जीव सूत्र आणि दोरी दिसायला वेगळे असले तरी ते एकच आहेत माऊली बोलतात किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा तो काय आईपेक्षा वेगळा आहे म्हणून सूत्र दोरी एक जीव आणि जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाला प्रत्येक बालकाला प्रत्येक व्यक्तीला निरतिशय शाश्वत न संपणार सुख जर पाहिजे असेल
नाही नाही, सुखाला सुद्धा तुकाराम महाराज तर म्हणले, सुखाला सुद्धा जिथं विश्रांती मिळते, कोणाला सुख सुद्धा जिथं विश्रांती शोधतं ते एकमेव ठिकाण म्हणजे आईचं अंतःकरण आहे, आईचं चित्त आहे, आईचं हृदय आहे, आईची पावन कूस आहे. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. हे जसं आईच्या संबंधाने, आईच्या आणि लेकराच्या संबंधाने आहे, तसं परमार्थिक साधकाच्या संबंधाने, परमार्थिक साधकाच्या सर्वतोपरी हिताचा विचार जे करतात, परमार्थिक साधकाच्या कल्याणाकरता अंतःकरण ज्यांचं सतत तळमळ करत राहतं, ते कोण आहेत तर ते संत आहेत. ते कसे आहेत? तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अत्यंत पावन पवित्र पुण्यवान असणारी ही भूमी आहे, साधू संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आजची ही नैमित्तिक कर्मातली सेवा आहे. कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य यांना त्यानं सांगितलं पाहिजे. काय निमित्त आहे? वैकुंठवासी गंगा भागीरथी मातोश्री पार्वतीबाई शंकररावजी वडजे मातोश्रींचा आज गंगापूजन म्हणा, गोड जेवण म्हणा, आणि त्या प्रित्यर्थ त्यांचे तीनही सुपुत्र आदरणीय श्री रामरावजी वडजे, हरिभक्तीपारायण परमश्रद्धेय मनोहर महाराज वडजे, वैकुंठवासी रंगनाथजी वडजे त्यांचे सुपुत्र मातोश्रींचे यांचे म्हणजे मनोहर महाराजांचे जात राहिलेले बंधू, त्यांचे चिरंजीव योगेश भैया आहेत. हरिभक्तीपरायण श्री संतोष भाऊ वडजे, हे चारही, हा पूर्ण वडजे परिवार, त्यांच्या काय भाग्य या मातोश्रींचं. 4 सुपुत्र 4 कन्या, अशी अतिशय संपन्न अशा, म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे लौकिक भाग्यही, सांसारिक भाग्यही ज्या माऊलीच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि पारमार्थिक भाग्यही ज्या माऊलीच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, असं मातोश्रींचं जीवन आहे. त्यांच्या 4ही कन्या सौ अनुसयाताई शिंदे, सौभाग्यवती अणजानताई जामगे, सौभाग्यवती शिवनंदाताई बागवाले, सौभाग्यवती संगीताताई जाधव, या 4ही कन्या. आणि भाग्यवशात मातोश्रींचं आणि या मातोश्रींचं माहेर हेच गाव आहे. म्हणजे आपले सगळे जे आरगडे कंपनी आहे की नाही, आरगडे परिवारातीलच मातोश्रींचं माहेर आहे. म्हणजे यांचं मातुळकुळ मनोहर महाराजांचं याच गावामध्ये आहे. आणि अशा परमार्थिक वातावरणामध्ये ज्यांचं जीवन, या परमार्थिक गावामध्ये ज्यांचं जीवन गेलं आणि पुढेही त्याच परमार्थाची फलश्रुती म्हणून अतिशय संस्कार संपन्न सुपुत्र ज्यांच्या उदरी जन्माला आले. वा. आणि महाराजांनी मला त्याही दिवशी बोलून दाखवलं की जर आईसाहेबांची इच्छा होती माझा जन्म ज्या भूमीमध्ये झाला त्याच भूमीमध्ये माझं देहावसान व्हावं, मी तिथेच देह ठेवावा, अशी इच्छा महाराजांकडे याच्या 3ही मुलांकडे मातोश्रीने प्रगट केली. आणि भाग्यवशात तसंच त्यांचं झालं, त्यांनी देह सुद्धा इथेच ठेवला. कारण देहपाता अगोदरही मी वारीत असताना देहपाता अगोदरही महाराजांचं बोलणं झालं होतं. महाराज मी गावाकडे आलेलो आहे आणि आमच्या मातोश्रींची तब्येत जरा खालावलेली आहे, त्याही अगोदर बोलणं झालं. आणि देहपातानंतरही पहिला फोन महाराजांनी मला फोन केला. त्यांची इच्छा होती की मी इथंच देह ठेवा. आपण त्याला थोडक्यात इच्छा मरण म्हटलं तरी काही. हो, अनेक वर्ष महाराजांकडे मागे मुंबईला मला वाटतं मी जेव्हा आलो होतो तेव्हा नाथषष्टीला मी भिवंडीला, महाराजांचा माझा परिचय सुद्धा तिथेच झाला. म्हणजे मला माहीत नव्हतं, परंतु मी भिवंडीला कीर्तनाला गेलो आणि महाराजांना कळालं की बुवा आपले महाराज आहेत सोनपेठचे. मुद्दाम होऊन महाराज मला तिथे भेटण्याकरता आले. आमचा तिथे संवाद झाला. त्यावेळेस मातोश्री तिकडेच होत्या. म्हणजे अशी भाग्यवशात ज्यांच्या जीवनामध्ये मातोश्रींची सेवा घडली आणि त्यांची इच्छापूर्ती म्हणून देहपाताच्या वेळी त्यांना शालिग्राम नगरीमध्ये त्यांनी देह ठेवला. कारण इच्छा मरण आपण ज्याला म्हणतो, भगवान भीष्माचार्यांनी स्वइच्छेनं देह ठेवला. तसंच मला माझ्या भूमीमध्ये देह ठेवायचा आहे म्हणून याच पावन भूमीची भगवान महाविष्णूच्या चरण कमल सानिध्याची ज्यांनी इच्छा केली आणि महाविष्णूच्या सानिध्यात ज्यांनी देह ठेवला, अशा भाग्यवान माता माऊलीचं आज गोड जेवण आहे. आणि काही योग आहे. आज
वारकरी संप्रदायामध्ये सगळेच संत अलौकिक आहेत, पण नामदेवराय काही वेगळे आगळे वेगळे संत आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, विरक्ती म्हटलं की तुकोबारा आहे का नाही, आणि प्रेम म्हटलं की शांती म्हटलं की नाथ महाराज, आणि प्रेम म्हटलं की एक नामदेवराय. विठाला विठाला. आणि पुन्हा नामदेवरायांचे संप्रदायावर भाऊ अलौकिक उपकार आहे. तुम्ही म्हणाल काय उपकार आहे? सगळ्या संतांचं चरित्र, सगळ्या संतांचे समाधीचे अभंग जर आम्हाला कोणी दिले असतील तर ते नामदेवरायांनी दिलेत. विठाला विठाला. आणि अखंड ज्यांना भगवान पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य होतं, अखंड सतत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणकमल सानिध्यामध्ये ज्यांना वास मिळाला ते असे नामदेवराय. आणखीन नामदेवरायांचं एक वैशिष्ट्य, संत परंपरेत सगळ्यात जास्त आयुष्य असणारे नामदेवराय आहेत. म्हणजे जास्त काळ या भूमंडलावरती राहणारे नामदेवराय आहेत. नामदेवरायांचे अलौकिक ग्रंथ महिमा आहे, ग्रंथ संपदा आहे. सगळ्या संतांचे चरित्र, सगळ्या संतांचे जन्मकालाचे अभंग, सगळ्या संतांचे निर्याणाचे अभंग. म्हणून आम्ही जी जी पुण्यतिथी करतो ज्या ज्या संतांची, त्या त्या पुण्यतिथीच्या वेळेला आम्हाला नामदेवरायांचाच आधार घेऊन अभंग म्हणावे लागतात. आणि आज त्या नामदेवरायांचं पुण्यस्मरण समाधी सोहळा. विठाला विठाला. दुसरं भाग्य असं आहे, काय माऊलींना पुण्य केलं असेल आई साहेबांनी बघा. शास्त्र असं सांगतं, न अन्नोदकम समम दानम, न तिथी द्वादशी समा, न गायत्र्या परो मंत्रो. ऐक नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, अन्न उदकासारखं दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, आणि आई सारखं दैवत नाही. विठाला विठाला. न मातु परम दैवतम. आणि आज सगळेच योग आहेत. नामदेवरायांची समाधी सोहळा पुण्यतिथी आहे, द्वादशीचा पावन पर्व काळ आहे, आणि मातोश्रींचं आज गोड जेवण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे वेगळा टास्क करायची काय गरज नाही, वेगळं साधूंना संतांना बोलवायची, वारकऱ्यांना बोलवायची काय गरज नाही. म्हणजे यास गंगेचे उदक जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे, हे सगळं तसं झालंय महाराज. म्हणून भाग्यवान. आणि किती माऊलींचं भाग्य किती आहे, किती वेगळं काय सांगायचं आहे. हा, महाराजांकडे पाहिल्यानंतर लक्षात येत असेल की तीनही चारही सुपुत्र अतिशय संस्कार संपन्न. आणि आदरणीय आमचे मनोहर महाराज तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तन भजनाच्या माध्यमातून या आपल्या पावन कुलाचा उद्धार, म्हणजे पुरे एकची पुत्रमाय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्रकार म्हटले, कबीरदासजी बोलता, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांज भली, क्या कुवे गानूर. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. म्हणून एक तरी सुपुत्र सद्भक्त ज्या माऊलीच्या पोटी जन्माला येतो ना, धन्य माता पिता. विठाला विठाला. म्हणून प्रत्येक कुळामध्ये एक तरी भगवत भक्त जन्माला आला पाहिजे, एक तरी वारकरी जन्माला आला पाहिजे, एक तरी चिंतन करणारा सेवक, नामस्मरण करणारा नामधारक जन्माला आला पाहिजे. कारण का, बगीच्यामध्ये एक फुलाचं झाड, सुगंधी फुलाचं झाड जर जन्माला आलं, उगवलं, तर ते काय करतं, सगळ्या बगीच्याला सुगंधी करतं. एक वारकरी जन्माला आला तर सगळ्या कुळाचा उद्धार करतो. याच्या उलट सांग, जया कुळी नाही एकही वैष्णव, जया कुळी नाही एकही वैष्णव, पुढे त्याचा भव नदी तापा, पुढे त्याचा भव नदी तापा. एकही वैष्णव, जया कुळी नाही एकही वैष्णव, नदी तापा, पुढे त्याचा भव नदी तापा. याच्या उलट महाराजांनी प्रमाण देऊन सांगितलं, जय कुळी नाही एकही वैष्णव,
पुढे त्याचा भव नदीता. त्या ज्या कुळामध्ये एकही वारकरी, एकही नामधारक, एकही भगवत भक्त जन्माला येत नाही ना, ते कुळ सगळ्या ताफ्याला ताफाच काय होतो? भव नदी ताफा बुडे. भव नदीमध्ये सगळा ताफा बुडतो. आणि एक वारकरी, एक भगवत भक्त असा जन्माला आला, कारण तो असा नामदा. शास्त्र सांगतं सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील मुलगा जन्माला यायचा असेल, नामधारक मुलगा जन्माला यायचा असेल तर आईची पुण्याई लागते, काय का नाही? उदार मुलगा जन्माला यायचा असेल, वंशाची पुण्याई लागते. चतुर मुलगा जन्माला यायचा असेल, वडिलाची पुण्याई लागते. आणि भाग्यवान मुलगा जन्माला यायचा असेल, स्वतःची पुण्याई लागते. विठाला विठाला आणि म्हणून या मातोश्रींच्या पावन पुण्याईने असा हा पावन पवित्र परिवार या मुलांनी आईच्या निमित्त या ठिकाणी हे केलेलं आयोजन आहे. नामदेव महाराजांची पुण्यतिथी, अनंत महाराजही ही सेवा पुण्यतिथीची करतायत ना, नाही? त्यांच्याकडूनही ही सेवा आहे. आणि आईचं किती पुण्य होतं हे आपल्या उपस्थितीहून लक्षात येत आहे. इथे ही सगळी टाळकरी वारकरी नाही तर मी नेहमी सांगत असतो, आमचे गुरुनाम गुरु ब्रह्मीभूत सद्गुरू पांडुरंग महाराज नवले सांगायचे, रंगनाथ महाराजांचे शिष्य होते, ते म्हणायचे तुमचं आमचं श्राद्ध होत असतं, देवाची जयंती होत असते आणि साधू संतांची पुण्यतिथी होत असते. नामदेवरायांच्या पुण्यतिथीत हे गंगा पूजन आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात ठेवा, की लक्षात घ्या की किती भाग्य नाही. एखाद्या व्यक्तीचा कार्यक्रम चांगला व्हायचा असेल तर त्याच्याकरता दोन गोष्टी लागतात. कोणत्या कोणत्या? करणाराच्या अंतकरणात श्रद्धा लागते, करणाराच्या अंतकरणात प्रेम लागतं, आणि ज्यांचा कार्यक्रम आहे, ज्यांच्या निमित्त कार्यक्रम आहे, त्यांचं पुण्य लागतं. या दोन गोष्टी एकत्रित आल्या हे कार्यक्रम अतिशय सुंदर सफल होतो. विठाला म्हणून मातोश्रींची पुण्य एवढी की सगळी महाराज मंडळी, टाळकरी, वारकरी, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे राजेंद्र महाराज डुबे कौडगावकर महाराजांकडे सेवेला जाण्याचा योग आला होता कौडगावला, तुमच्या गावी. आदरणीय महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या शेळगाव नगरीतली सगळी भजनी मंडळी, अगदी महाराजांपासून तर सगळीच बरं का. आमचे एकनाथ महाराज आहेत, आळसे महाराज आहेत, त्यानंतर हे सगळे महाराज, आता सगळेच मला जरी नाम उल्लेख राहिला तरी बरं का. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण भाऊ आहेत, आदरणीय शेळगावकर भजनी मंडळी, आमचे यजमान आहेत, बोंदरगावकर भजनी मंडळी आहेत, आमचे यजमान आहेत, दोनही चोपदार आहेत. इकडे सगळे आमचे शेळगावकर महाराज. खरंच महाराज, शेळगाव हे असं पुण्यवान आमच्या परिसरातलं गाव आहे की संप्रदायावर, कीर्तनावर, भजनावर, वारीवर, वारकऱ्यावर किती प्रेम करावं हे आमच्या शेळगावकर मंडळीकडून शिकावं. अतिशय आम्ही यांना रागावतो कधी कधी. आता हे थकलीत माणसं, हे निळे महाराज, हे आमचे झेंडा घेणारे थकले तर रागावतो, तुम्ही बसावं, चालू नका हो किंवा, पण तरी ते आमच्यावर नाराज होतात. आम्हाला म्हणजे सगळी इतकी सेवाधारी मंडळी आपल्या परिसरात आहेत, याचा आम्हाला खरंच स्वाभिमान आहे. विनयकरी महाराज आहेत. आज विशेष या सेवेकरता सेवेकरता ही सगळी महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. एक दिवसाचा कार्यक्रम, पण ही परमेश्वर महाराज हे आम्हाला किती वेळा फोन करावा लागतो यांना, पण हे मिळत नाहीत. आज काय सुंदर सुयोग आहे. हरिभक्तीपरायण आमचे परमेश्वर महाराज उजळ आंबेकर आहेत, हरिभक्तीपरायण आमचे वारकरी रत्नमाऊली महाराज इंदेवाडीकर आहेत. पखवाजाची अतिशय पोषक साथ, कीर्तनकाराला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. हे कीर्तन साथीचं हे वैशिष्ट्य आहे. आपली कुरघोडी कीर्तनकारावर होऊ नये, त्याला साथ मिळावी, नाही तर चिकनगुनियाची साथ येते कधी कधी. इतकं गोड ज्यांचं वादन आहे आमचे बाळू महाराज भोकरणेकर, तेही आहेत अतिशय गोड. आणि आपलं हे कीर्तन, या कीर्तनाचा आनंद सगळ्यांना मिळावा. आपण आपल्या जसं सोहळ्याचा आनंद सगळ्यांनाच मिळवून दिला, ज्यांनी आमचे श्री संत दर्शन चॅनलचे मालक आमचे गणेश भाऊ, आपलं श्री संत दर्शन चॅनल सुद्धा या कीर्तन सोहळा प्रक्षेपित करण्याकरता उपस्थित आहे. विठाला आणि या परिवारावरती प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट, स्वजन, सखे, नातेवाईक, पाहुणे मंडळी आता लांबून आली. आमची इरळतकर मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत. परवाच आमची भेट झाली होती. आणि बरीच आता परिसरातून या ठिकाणी उपस्थित मंडळी आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. 1 तासभर आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. आज नामदेवरायांचं पुण्यस्मरण आहे म्हणून संतांचंही वर्णन झालं पाहिजे. नाहीतरी महाराज या जगाच्या पाठीवर आईची उपमा कोणालाच देता आली नाही. आईची उपमा आई सोडून दुसरी कोणाला देता आली नाही. आणि तुम्ही सगळे शास्त्र, ग्रंथ, पुराण बघा बरं का, सगळे शास्त्र बघा.
आईची उपमा आई सोडून फक्त दोघांनाच दिलेली. कोणाला? अण्णा, फक्त दोघांना. तुम्ही म्हणाल कस काय? मी जबाबदारीने सांगायला. एक तर देवाला, नाहीतर आई. आई नंतर आई देवाला म्हणता आलं आणि आई नंतर आई संतांना म्हणता आलं. विठाला विठाला. नाहीतर आई नंतर आई कुणी होऊ शकतं का? हा? आई नंतर मावशी असते, पण मावशी कधी आई होते का? आई माणसं म्हणतात काहीतरी म्हणतात, आई काय माय मरावन असं म्हणतात, माय मरावन मावशी उराव. पण ज्यांची माय मिलीन मावशी शिल्लक आहे त्यांना खरंच विचारा, आईची बरोबरी येते का? नाही येत. आई आईच असते. आई काय मावशी असते का? मावशी काय आई होऊ शकत नाही. म्हणून आईची उपमा कोणालाच देता येत नाही. संत हो हो बरोबर आहे, अगदी खरं आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी, पण ते आता आपण प्रमाण म्हणायचे टाळावर फक्त. विठाला विठाल. आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही. खरं आहे त्यांचं. आई सारखी मूर्ती. खरं सांगा, या तीनही मुलांना विचारा, आज करोडो लाखो रुपये जरी दिले, मनोहर महाराज म्हटले, अण्णा मी ₹1,00,000 देतो, माझी आई एकदा मला येऊन भेटावी, एकदा मला बोलावी. आणि ज्यांची आई गेली त्यांना विचारा, लाखो रुपये जरी दिले तरी आई पुन्हा येईल? नाही येणार. पुन्हा त्या आईचं रूप दिसेल? नाही दिसणार. सूर्यास्ताला गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी त्याची पहाट होत असते आणि सूर्योदय होत असतो. परंतु काळाच्या पडद्या आड गेलेली माणसं पुन्हा कधी दिसत नसतात. म्हणून एक लक्षात ठेवा, माणसं आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा, गेल्यानंतर आठवणीशिवाय काही राहत नाही. विठाला. परंतु आमचे गुरुजी म्हणायचे, संत असू द्या, व्यक्ती असू द्या, आई वडील असू द्या, माणसं आहेत तोपर्यंत माणसाची माणसाला काय किंमत कळत नाही. आणि गेल्यानंतर माणसं आठवण काढून रडल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा, असताना माणसाची किंमत माणसाला कळते का? असताना कोणी मदतीला धावून येत नाही, असताना कोणी हात देत नाही, गेल्यानंतर त्याचे स्टेटस ठेवल्याशिवाय राहत नाहीत, त्याला श्रद्धांजली वाहिल्याशिवाय राहत नाहीत. गेल्यानंतर खरं सांगा, माणूस गेल्यानंतर मातीला जाण्याची जेवढी धावपळ असते, अडचणीत पडल्यावर मदतीला जाण्याची असते का? म्हणजे माणसाला त्याला पेटून द्यायला पळावं वाटतं, पण हात द्यायला जावं वाटतं का? म्हणजे माणसं गेल्यानंतर मदत करतात, पण असताना कोणी त्याची मदत करत नाही. म्हणून आहे तोपर्यंत किंमत करणं फार महत्वाचं आहे. विठाला 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 विठाला. साधू सुद्धा आहे तोपर्यंत कळत नाही, संत सुद्धा आहे तोपर्यंत कळत नाही, महात्मा सुद्धा आहे तोपर्यंत कळत नाही, आई वडील सुद्धा आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व कदाचित कळत नाही. पण गेल्यानंतर माणसं खूप आठवणी सांगतात. आम्हाला म्हणतात, महाराज आमचे वडील असं म्हणायचे हो, आमची आई असं म्हणायची हो. म्हणजे त्या शब्दाची आठवण कधी आहे? गेल्यानंतर. पण असताना त्या शब्दाकडे आमचं लक्ष नसतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आहे तोपर्यंत किंमत करणं अतिशय महत्वाची गोष्ट. लाखो रुपये दिले, करोड रुपये जरी दिले तरी गेलेली व्यक्ती पुन्हा कधी मिळत नाही. महाराज तर म्हणले, कोट्यवधी सुवर्ण जरी दिलं तरी न मिळे एक क्षण नरदेह. विठ्ठल विठ्ठल. या लोकांच्या नियमानुसार मातोश्रींना जाऊन आज 14 दिवस झाले आहे की नाही? 14 दिवस झाले, आज 14वा. 14 नाहीतरी नियमच आहे. आया है सुजाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बंधा जंजीर. भगवद्गीता सांगते. आता इथं सगळे विष्णू सहस्त्रनाम म्हणणारी, गीता पाठ करणारी आमचे नाथ महाराज तर भागवतासहित पाठ आहे महाराजांना. भगवद्गीतेत वर्णन आहे. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन. मौली या श्लोकाखाली बोलतात, कैसे थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची आमापा. शिगदाहला येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार, येथेवर नाही आले अवतार. हे रते पामर जीवन
आले अवतार एरते पामर जीव किती. जो सृष्टीविधाता निर्माता ब्रह्मदेव विधाता त्याला सुद्धा राहता आलं नाही. त्याला सुद्धा आयुष्याची गणना भिन्न भिन्न असेल, आयुष्याची मर्यादा वेगवेगळी असेल, कोणाचं आयुष्य कमी कोणाचं जास्त असेल, पण इथला एक अबाधित नियम आहे. अबाधित नाही, त्रिकाला बाधित नियम आहे. विठाला विठाला त्रिकाला बाधित नियम आहे. तिन्ही कालात या नियमाचा बाध होत नाही. कोणता नियम? इथं जो आला त्याला एक दिवस मरायचं आहे. या जगात दोन गोष्टी खऱ्या आहेत, बाकीच्या खऱ्या आहेत का नाही खोट्या आहेत तो नंतरचा विचार. पण दोन गोष्टी कालही खऱ्या होत्या, त्या आजही खऱ्या आहेत आणि उद्याही खऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट देव खरा आहे. तुका म्हणे तुची खरा ये रे बाबू गा पसारा. देव कालही खरा होता, देव आजही खरा आहे आणि देव उद्या सुद्धा खरा असणार आहे. पहिली गोष्ट देव खरा आहे. आणि दुसरी गोष्ट मला कोण सांगेल दुसरी गोष्ट काय खरं आहे? लक्ष द्या बरं. पहिली गोष्ट देव खरा आहे. दीपक महाराज दुसरी गोष्ट मरण खरं आहे. मरण खरं आहे का मरणच खरंय? मरण खरंय बबन भाऊ असं म्हणायचं नाही, मरणच खरंय. मरणाशिवाय या जगात काय खरंय? जन्मनं ऐका, जन्मल्यानंतर जे मिळालेलं बालपण खरंय का? कारण बालपण टिकत नाही, बालपण गेलं की तारुण्य येतं. मग तारुण्य खरं आहे का? तारुण्य खरं नाही, पण तरी तारुण्यात माणसं कोणालाच काय करीत नाहीत, असंच करतात नेहमी, आहे का नाही? तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुसी धुळे जैसा. बरोबर आहे ना? तारुण्यात आठवणी वेटोनी बांधिला मुंडा असा, असे प्रमाण आहेत महाराज. इकडे बघायचं काय, तो कोणालाच मोजणार नाही का? त्याच्याकडे मस्ती असते, मस्ती. जरा लक्ष देऊन ऐका. कशाची? तारुण्याची. पण ज्या तारुण्याची मस्ती ज्या व्यक्तीकडे असते, खरं सांगा तारुण्य तरी खरं आहे का? कारण या देहाला तीन स्थिती आहे. बालपण गेले विषय व्यथा, तरुणपणी विषय व्यथा, पाणी प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्म धावा, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्म नाही. काय? बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा. तारुण्य दशे व्यथा आहेत कशाच्या? विषयाच्या. बर तारुण्य राहत नाही, एक दिवस तारुण्य संपत. वृद्धपणी मग येत ते वृद्धपण तथा देहांतर प्राप्ती. कोणत्या तीन अवस्था आहेत. यौवनम जरा, बालपण गेलं यौवन येतं आणि नंतर म्हातारपण येतं. पर म्हातारपण तरी खरं आहे का? म्हातारपण खरं आहे का? खरं असतं तर कायम राहिलं असतं. याच्या नंतर जी खरी गोष्ट आहे ती म्हातारपणानंतर येते. मरे मागुता जन्मधरी. जे खरं आहे ते मरण आहे. म्हणून एक देव खरा आहे आणि दुसरं मरण खरं आहे. मरण कालही खरं होतं, मरण आजही खरं होतं आणि मरण उद्या सुद्धा खरं आहे. विठाला विठाला म्हणून माऊली म्हणले उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पेंडा सांगा, उपजल्या पेंडा मरण सांगा, उपजल्या पेंडा मरण सांगा ते, उपजल्या पेंडा मरण सांगा ते, मरते 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 या काळाचा सुसावा लक्ष 84 करा सोडवून. मरते उपजते सवेचे, मरते उपजते सवेचे, 84 करा
उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते. आहे काय? जो पिंड जन्माला, या श्लोकाच्या या ओवीच्या वरचा श्लोक आहे महाराज. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्येर्थे न त्वम शोचितुमर्हसि. त्वम न शोचितु. अर्जुना, शोक करण्याची गरज नाही. कारण का? जातसी ध्रुव, जो जन्माला आला, उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजेते असे सगळ्या प्रमाणाचा संदर्भ घ्या. म्हणून जो पिंड जन्माला आला त्याला एक दिवस जायचंय. या नियमानं मातोश्रींचं जाणं झालं आणि त्या प्रित्यर्थाची सेवा. विठ्ठला विठ्ठला. आणि या तीनही मुलांकरता हा कालावधी अतिशय महत्वाचा आहे. मनोहर महाराज तुमच्याकरता तसं पाहिलं तर ज्ञानोबारायनाथ महाराज बोलतात, प्रत्येक मुलाकरता हा पर्व काळ आहे. कोणता? आई वडील जाणं बबन भाऊ, तो काय पर्व काळ आहे. आता काही लोक म्हणतील आई वडील जाणं तो पर्व काळ असतो का? आई वडील जाणं जीवनातले चांगलं का वाईट? आई वडील जाणं चांगलं का वाईट? मी तर नेहमी म्हणत असतो, बघा तुम्ही, आई वडील जाणं, लहान लेकराचे आई वडील जाणं चांगलं का वाईट? ऐका, आई वडील जाणं लौकिक दृष्टीने विचार केला तर वाईट आहे. तरुण व्यक्तीची कधी बायको जाऊ नये, तरुण व्यक्तीची बायको कधी जाऊ नये. काय दुःख असतं त्याला विचारा. आणि म्हाताऱ्या मायबापाचं तरणबाण, लेकरू कधी जाऊ नये, काय दुःख असतं त्याला विचारा. आणि लेकराचे मायबाप कधी जाऊ नयेत, काय दुःख असतं त्याला विचारा. विठ्ठला विठ्ठला. आई वडील जाणं वाईट आहे, पण इथला नियम असल्यामुळे जावं लागतं. हा इथला नियम आहे. उपजल्या पिंडा आपण आतापर्यंत चिंतन पाहिलं. पण आई वडील जाणं तो कालावधी म्हणजे मुलाकरता पर्व काळ आहे. एकनाथ महाराज बोलले, हा पुत्रासी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. मुलाकरता आई वडील गेल्यानंतर गेलेली जी तिथी आहे, ती तिथी म्हणजे मुलाच्या दृष्टीनं पर्व काळ आहे. त्या तिथीला आई वडिलांच्या प्रित्यर्थ जे केलेलं नामस्मरण आहे, चिंतन आहे, अन्नदान आहे, सत्कर्म आहे, हे त्या मुलाच्या दृष्टीनं पर्व काळाच्या पटीनं पुण्य देत असतं. म्हणून ते पर्व काळ आहे. माऊलींची आणखीन एक ओवी आहे, का सोमसूर्यादी ग्रहणे एवोनी करीती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मुलांकरता, यांच्याकरता हा अतिशय महत्वाचा कालावधी आहे. आणि वर्णन महाराज या अभंगामध्ये सिद्धांत सांगण्याकरता वर्णन मातृत्वाचं केलेलं आहे. ऐका, म्हणून मी सुरुवातीला सांगत होतो की आईच्या नंतर आईची उपमा शास्त्राने, पुराणाने, ग्रंथांनी दोघांनाच दिली आहे. पहिली उपमा देवाला आई म्हटलेलं आहे आणि दुसरी उपमा संतांना आई म्हटलेलं आहे. म्हणून अनेक प्रमाणात आपल्याला प्रमाण जास्त वेळेच्या अभावात बघा. पहिल्यांदा देवाला आई म्हटलेलं आहे. धाव घाली आई आता पाहतेस काही. ही आई म्हणणं कोणाला आहे? पांडुरंगाला आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही, रंगा येई वो ये. याच्यात आई कोणाला म्हटलेलं आहे? विठ्ठल माये बाप वा ये ग विठाबाई माझे पंढरीचे. पांडुरंगाला अनेक प्रमाण आहेत, तिथं आई म्हटलेलं आहे, अनेक प्रमाण. आणि संतांना सुद्धा आई म्हटलेलं आहे. साधकाचा माये बाप, अगोदर काय? माऊलीना माय, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, अनाथाची माय. माऊलींना आई म्हटले. कितीतरी प्रमाण आहे का? म्हणून एक देवाला आई म्हटलं, दुसरं संतांना आई म्हटलं. आणि संतांची जर तुलना करायची असेल तर या जगाच्या पाठीवर संतांच्या तोडीचं व्यक्तित्व जर कोणतं असेल तर ते आईचं आहे. विठ्ठल. कारण संत जसं साधकाच्या हिताचा विचार करतात, संत जसं साधकाच्या कल्याणाचा विचार करतात, तसं लेकराच्या हिताचा सर्वतोपरी विचार करते ती आई असते. मग लौकिक हित वा लेकुराचे, पहिल्याच ओळीत आपण लेकुराचे हित वाहे, बर का, जाणे नाही, वाहे. तुम्ही म्हणाल जाणे का नाही? कारण खरं हित कळतं ते फक्त संतांनाच कळतं. विठाला नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही आता. म्हणून वाहे, हिताचा विचार अंतकरणात वाहते, वहन करते, विचार करते, ती कोण असते? आई असते. म्हणून लौकिक हिताचाही करते
आणि पारमार्थिक हिताचाही करते. पण पारमार्थिक हितापेक्षा आई लौकिक हिताचा जास्त विचार. लौकिक हिताचाही करू द्या, पण बाकीच्यांच्या तुलनेमध्ये आईच हिताचा विचार करते. आई किती लेकरावर प्रेम करते, किती प्रेम करते म्हणण्यापेक्षा लेकराच्या साठी प्रेमाने मूर्तिमंत घेतलेला अवतार म्हणजे आई आहे. विठाला विठाला पुन्हा सांगू, लेकरा करता देवाचं दुसरं रूप म्हणजे घराघरात देवाला जाता येत नाही, प्रत्येक ठिकाणी देवाला अवतार घेता येत नाही, म्हणून घराघरात देवाने घेतलेला अवतार तो अवतार म्हणजे आई आहे. म्हणून वेदातलं पहिलं वाक्य आहे मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. म्हणून न मातु परमदैवतम. आईचं असं वर्णन का केलं तुकोबाराय सांगतात. आई लेकरा करिता किती तळमळ करते त्याच्याकरता टोकाचं उदाहरण महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ. प्राणतियेचा विकार, प्राण, प्राणतियेचा विकार, प्राणतियेचा विकार. आईचा माता स्वभाव, आईचा माता स्वभाव. प्राण प्रियेचा विकार, प्राण प्रियेचा विकार. आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव. तुकोबाराय आईच्या प्रेमाचं वर्णन करताना चिंतन करतात. जिचे पिढे बाळ, प्राणतियेचा विकळ. जिच्या बाळाला म्हणजे लेकराला पीडा होते, एखादी दुखापत होते, परंतु त्या दुखापतीचा त्रास लेकराला नंतर होतो. अगोदर कोणाला होतो? आईला होतो. असं का होतं? कारण आईचा लेकरावर प्रेम करणं हा स्वभाव आहे. आईचा मातेचा स्वभाव. बघा तुम्ही, चालता चालता पायाला ठेस लागली तरी माणूस काय म्हणतो? पहिला शब्द येतो आई. का? कारण जखम झाली की आईची आठवण येते. आणि नाहीतरी जन्माला आल्या आल्या लेकरू बोलायला शिकतं. आणि कोणता शब्द उच्चारतं? तर तो पवित्र शब्द आहे आई. विठाला विठाला. आई शब्दात दोन अक्षर आहेत. आई शब्दात दोन अक्षर आहेत. आ नाम आत्मा आणि ई नाम ईश्वर. जो आत्मा ईश्वर स्वरूप आहे त्या आत्म्याचं नाव आहे आई. म्हणून लेकराच्या दृष्टीनं आई हे त्याचं सर्वस्व असते. आई हे त्याचं सर्वस्व असते. म्हणून बघा, म्हणून महाराज म्हणले जिचे पिढे बाळ, प्राणतियेचा विकळ. जिच्या बाळाला पीडा होते, वेदना मात्र आईला होत असतात. आई त्याच्या लेकराच्या जवळ असू द्या नाही तर दूर असू द्या, चिंतन मात्र लेकराचंच करते. आमच्या मातोश्री बाळकाची व्यापी, अवघे बाळकाची व्यापी, अवघे बाळकाची व्यापी, मातेची आती, अवघे बाळकाची व्यापी, अवघे बाळकाची व्यापी, अवघे बाळकाची व्यापी,
वा महाराज मूळ मध्यम आणि षड्ज. मातेची याची ती अवघी बाळकाची अवघी बाळ आणि नंतर षड अतिशय वा. मातेची या चिठ्ठी अवघी बाळकाची व्याप्ती. आई कुठेही असू द्या, जवळ असू द्या दूर असू द्या, चिंतन मात्र. आई कदा मुंबईला असल्या तरी इथल्या मुलाचं चिंतन, आणि इथं असल्या तरी मनोहर महाराजांचं चिंतन. आई कुठे हे महत्वाचं नाही, पण अंतकरणात घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. तसं आई कुठेही असली तरी चिंतन लेकराचं करते. म्हणून मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. किती सांगावं. म्हणून बघा महाराज म्हणले जिचे पिढे बाळ. आपण भागवत कथा 2-3 वर्षावर ऐकली. भागवतामध्ये फार गोड उदाहरण आहे. एका आईचे 5 लेकरं गेले. आपण ऐकलेली आहे कथा. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना. जिचे पिढे बाळ याच्याकरता सांगतोय. जेव्हा महाभारती युद्ध झालं आणि महाभारती युद्धामध्ये एका बाजूने 100 भाऊ होते आणि एका बाजूने 5 भाऊ होते. 100तला एकही वाचला नाही आणि 5तला एकही मेला नाही. 5तला एकही मेला नाही, 100तला एकही वाचला नाही, 5तला एकही का मेला नाही. त्याचं कारण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलं. योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नेतिर मतिर मम. 5तला काय एकही मेला नाही. यत्र योगेश्वर कृष्णो. कारण तिथं कोण होतं? भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होते. 100तले 99 मेले आणि 100वा रक्ताच्या थारोळ्यात पडला. 100वा रक्ताच्या थारोळ्यात कोण पडला? दुर्योधन. भीमानं मांडीवरती गदा मारली, गदेचा प्रहार केला, मांडी फुटली, रक्ताच्या थारोळ्यात दुर्योधन पडला. आणि दुर्योधन पडलेला अश्वत्थाम्यानं पाहिला. अश्वत्थामा आला आणि अश्वत्थामा म्हणू लागला, महाराज, ओ दुर्योधन महाराज, काय तुमची अवस्था झाली आहे? तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलात. मला ही तुमची अवस्था बघवत नाही. एकेकाळी मी तुमचं राज्य पाहिलंय, एकेकाळी मी तुमचा थाटमाट पाहिलाय, एकेकाळी मी तुमचं ऐश्वर्य पाहिलंय, आणि आज मात्र तुमचे असे हाल झाले की कुत्रे सुद्धा माणसं म्हणतात ना, अशी तुमची स्थिती झाली आहे. आता काय करावं? दुर्योधन म्हणला, बाबा तू आलास, अरे मला समजूत देण्याकरता, मला धीर देण्याकरता आलास का माझ्या दुखावर मीठ चोळण्याकरता आलास? नाही महाराज, पण मला हे तुमचे हाल बघवत नाहीत. मला असं वाटतंय तुमच्याकरता काहीतरी करावं. आता काय करावं? आत्ता जातो आणि ज्या पांडवांना ही तुमची अवस्था केली आहे त्या पांडवांना मारतो. दुर्योधन म्हणला, आम्ही 100 असून आम्हाला जमलं नाही आणि तुला कसं शक्य आहे? जातो म्हणले. पण शेवटी दुर्योधन म्हणला, तू जर आमच्यासाठी गेलास आणि पांडवांना मारलंस तर तुला मी माझ्या सेनेचा सेनापतीच करतो. काय करतो? सेनापती. आता सेनापती करण्याकरता अगोदर काय पाहिजे? सेना पाहिजे. माणूस पती कधी होतो? पती लग्न झालं. तुम्ही झाले का? हा नाही, पती व्हायला बरेच तयार आहेत शिवाजी महाराज. पण प्रश्न आहे, विठाला विठाला ऐका, सेनापती कधी होतो? सेना असल्यावर. यानं सांगितलं, मी तुला माझ्या सेनेचा सेनापतीच करतो. अश्वत्थामा होता, निघाला महाराज, मारण्याकरता निघाला. आता जातो पांडवांना मारतो. वेळ सायंकाळ होती, रात्रीच्या अगोदरचा प्रहर सायंकाळ. निघाला, जाता जाता मंद मंद अंधकार पडलेला होता. त्यानं दृश्य असं पाहिलं, एका झाडावरती अनेक कावळे बसलेले होते. एका झाडावरती अनेक कावळे बसलेले होते. सायंकाळची वेळ, रात्रीचा पहिला प्रहर प्रारंभ होतोय आणि अनेक कावळे असताना तिथं एक, त्याचं नाव घेऊ नये म्हणतात, तिथे एक घुबड आला आणि एका घुबडानं अनेक कावळ्यांना मारलं. आता घुबड एकच आहे आणि कावळे अनेक आहेत. अनेक कावळ्यांना एक घुबड कस काय मारू शकतो? त्याचं कारण वेळ रात्रीची होती आणि रात्रीच्या वेळेला कोणाला? कावळ्याला दिसत नाही, आणि दिवसा विठाला विठाला आणि नाहीतरी बरेच घुबड असे मला त्याला दिवसा सुद्धा सप्ताह दिसत नाही, कीर्तन दिसत नाही, सत्कर्म दिसत नाही, वारी दिसत नाही. कोणाला? मी घुबडाचं सांगायला एवढं लक्षात ठेवा. ऐका, माझ्या पदरचं नाही, माऊली बोलले बरं का द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा डोळे फुटती दिवसा डुडुळाचे
डुडुळाचे डोळे दिवसा फुटती. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज एका घुबडानं अनेक कावळ्यांना मारलं. हे कोणी बघितलं? या घुबडानं, अश्वत्थामा रूपी. यानं पाहिलं, जमलं, म्हणला असंच जातून पांडवांना मारतो. हातात शस्त्र घेतलं, पांडवांना मारण्याकरता निघाला. आता अश्वत्थामा पांडवांना मारण्याकरता येतोय हे कोणाला कळालं? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहारती न लगे. विश्वी विश्वंभर. भाऊ आठवण आली का नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काकड्याच्या चालीचे वैशिष्ट्य नेमकंच वारीहून आलोत. काकड्याच्या चाली म्हणले की आम्हाला कशाची आठवण येते? वारीची आठवण येते बरं का. सगळ्या वारकऱ्यांच्या मनात वारीची आठवण. देवाला न सांगता तुम्हा, देवाला कळालं. कारण तुळशीदासजी म्हणतात, बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करम करई विधिनाना. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करम करई विधिनाना. मंगल भवन अमंगल हारी, द्रवो सो दशरथ अजिर बिहारी. बिनु पद चलई सुनई बिनु काना. तो पायाशिवाय चालतो, डोळ्याशिवाय पाहतो, मुखाशिवाय खातो आणि कानाशिवाय ऐकतो. कोण? येन चक्षुषान पश्यंती येन चाक्षुष पश्यंती. तो भगवान परमात्मा. त्याला कळालं अश्वत्थामा येतोय माझ्या पांडवांना मारण्याकरता. भगवान आले, पांडवांना सांगितलं उठा 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 चला. पांडवांचा एवढा विश्वास होता, देवानं सांगितलं उठा उठा म्हटल्यावर पांडव उठले. पांडव तिथून गेले. पण काही कालावधीनंतर द्रौपदीनं या पांडवांच्या छोट्या छोट्या पाचही लेकरांना, आपल्या द्रौपदीनं स्वतःच्या मुलांना भोजन घातलं आणि सांगितलं चला बाळांनो चला झोपायला चला. आणि योगामध्ये योग असा, जिथं पांडव झोपायचे तिथे या 5 लेकरांना नेऊन झोपी घातलं. त्यांच्या अंगावरती पांडवांचं पांघरून टाकलं. पांडव तिथून गेले, त्या जागेवरती हे छोटे छोटे लेकरं झोपले. थोड्या वेळाने हातात शस्त्र घेऊन अश्वत्थामा आला. ठिकाण पांडवांचं होतं. अश्वत्थाम्याला वाटलं इथं कोण आहेत? अश्वत्थाम्यानं कोणताच विचार केला नाही. वेळ रात्रीची. सप 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 शस्त्राचा प्रहार केला. झोपेमध्ये निष्पाप 5 लेकरांची हत्या झाली. त्यांच्या शेंड्या पकडल्या, हातात 5 मुंडके धरले. मारले मारले मारले, मी पांडव मारले असं म्हणत किंचाळ्या देत दुर्योधनाच्या जवळ आला. दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि हा म्हणत होता मी पांडव मारले. आश्चर्य वाटलं दुर्योधनाला. अरे आम्ही एवढ्या प्रयत्नानं आम्हाला पांडव मारणं शक्य झालं नाही आणि तू पांडव मारलेस, असं कसं शक्य आहे? प्रकाशानं पाहिलं तर पांडवांना, दुर्योधनाला सुद्धा वाईट वाटलं. अरे अरे पाप्या चांडाळा, काय केलंस तू? तू पांडव मारले नाहीस. तू तर आमच्या वंशाला दिवा लावायला सुद्धा कोणी ठेवलं नाहीस. दुःख झालं दुर्योधनाला. थोडा पांडव मारले हे ऐकलं, थोडा आनंद वाटला. आणि हे माझे छोटे छोटे 5 पुतणे हे ऐकलं, दुःख झालं. सुख आणि दुःख मिश्रित स्थिती दुर्योधनाची झाली. दुर्योधन गतप्राण झाला. रात्र निघून गेली. ज्या माऊलीनं रात्री लेकरांना पांघरून घालून झोपी घातलं होतं, ती माऊली पहाट उठली. तिने विचार केला माझ्या लेकरांना उठवावं लागेल, त्यांना स्नान घालावं लागेल, त्यांना भोजन द्यावं लागेल. या हेतूनं द्रौपदी लेकरांकडे निघाली. आणि जसंच त्या लेकरांकडे निघाली, जसंच ते शिबिराचं दार कपडा बाजूला सारला, अंगावर रात्री पांघरून टाकलेलं जे पांघरून होतं ते लाल बुंद दिसलं, रक्तानं माखलेलं दिसलं. आणि लाल बुंद पांघरून पाहिलं ना अंतकरण धस्स दिशेनं झालं. पांघरून ओढलं. पांघरून ओढल्यावर तिथं फक्त धड दिसत होते, मस्तक मात्र दिसत नव्हते. छाती बडून ओक्साबोक्शी द्रौपदी रडू लागली. कोणी मारले माझ्या लेकरांना? कोणी माझ्या लेकरांची हत्या केली असेल? रात्री यांना जीव घातलाय, रात्री यांना इथं मी झोपी घातलाय आणि एका रात्रीत असं काय झालं? माझे 5 लेकर मेले. एका आईच्या दृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं. ओक्साबोक्शी रडू लागली, आक्रोश मांडला. 5ही पांडव तिथं उपस्थित झाले. द्रौपदी म्हणू लागली, ज्यानं कोण माझ्या लेकराला मारला असेल त्याला धरा, पकडा, मारा, त्याला देहदंड द्या, त्याला माझ्या समोर आणून उभं करा, त्याला फासावर लटकवा, कारण त्यानं माझ्या 5 निष्पाप लेकरांची
झोपेमध्ये हत्या केली आहे. आणि भागवतामध्ये वर्णन आहे, मत्त प्रमत्त उन्मत्त, मत्त प्रमत्त उन्मत्त, आणि बाल हत्यारा, स्त्री हत्यारा, गो हत्यारा, ब्रह्म हत्यारा याला सोडू नये, त्याला आणा माझ्या समोर उभं करा. अर्जुनानं सांगितलं काही हरकत नाही, कोणी केलं असेल. अर्जुनानं विचार केला, अर्जुनाच्या लक्षात आलं हे अश्वत्थाम्यानं केलंय. अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्रानं बांधलं आणि द्रौपदीच्या समोर आणून उभं केलं. द्रौपदी, हाच तो पापी आहे, हाच दुष्ट आहे, हाच चांडाळ आहे, यानं तुझे 5-5 लेकरं मारलेत. सांग आता याला कोणती शिक्षा देऊ, याला देहदंड देऊ, याला काय करू, सांग म्हटल्यावर द्रौपदी आतापर्यंत काय म्हणू लागली, धरा, पकडा, आणा, बांधा, मारा, उंच कपारीवरून टाकून द्या, त्यानं माझ्या लेकरांना मारलंय. जेव्हा अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या समोर आणून उभं केलं, आता द्रौपदी काय म्हणू लागली माहित आहे, आतापर्यंत मारा मारा म्हणणारी, आतापर्यंत देहदंड द्या म्हणणारी द्रौपदी आता मात्र म्हणू लागली, मुच्यताम मुच्यतामेश ब्राह्मणो नितराम गुरु. मुच्यताम मुच्यताम, मुच्यताम म्हणजे सोडून द्या, सोडून द्या, सोडा सोडा सोडा, त्याला सोडा. अर्जुनाला राग आला, ए द्रौपदी, अगं यानं तुझे लेकर मारलेत, आतापर्यंत तू काय म्हणू लागली, धरा, पकडा, मारा, आणि आता म्हणते सोडा 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 म्हणतेस का. त्याचं उत्तर जे द्रौपदीनं ते फार महत्वाचं आहे, ते फार गोड आहे. द्रौपदीनं सांगितलं मी याला सोडा म्हणते त्याचं कारण, पहिली गोष्ट हा ब्राह्मण पुत्र आहे, दुसरी गोष्ट हा गुरुपुत्र आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही याला जर माराल तर याची आई आणखीन जिवंत आहे. तुम्ही जर याला माराल तर याची आई आणखीन जिवंत आहे. आई जाण्याचं, लेकरू जाण्याचं दुःख काय असतं ते मी आत्ताच भोगलंय. माझे 5-5 लेकरं गेले, तुम्ही जर याला माराल तर जे दुःख मी भोगलंय ते दुःख याच्या आईला भोगावं लागेल. म्हणून आपल्याकडं म्हण आहे, जिचं जळतं तिलाच कळतं. म्हणून तुकोबाराय म्हणले, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, विठ्ठल विठ्ठल म्हणून जिच्या लेकराला पीडा होते, वेदना मात्र त्या आईला लेकरापेक्षा जास्त होत असतात. म्हणून त्याला सोडून द्या. म्हणून असं प्रेम करणं, इतका निस्वार्थ प्रेम करणारं एकमेव व्यक्तिमत्व आई. आई असं का प्रेम करते, प्रेम करणं हा आईचा स्वभाव आहे. आईसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. लेकरावरती बघा, जगात प्रेम करणारी माणसं नाहीत असं नाही, बरीच प्रेम करतात. आम्ही एकमेकावर प्रेम करतो पण माफी मागून बोलतो बरं का. आम्ही एकमेकावर प्रेम करतो पण आमच्या प्रेमात काहीतरी स्वार्थ आहे, आमच्या प्रेमात काहीतरी लोभ आहे. याच्यापेक्षा सांगतो, लोक महाराजावर प्रेम करतात, महाराजांकडून 4 गोष्टी ऐकायला मिळतील. जरा स्पष्ट बोलतो, महाराज लोकांवर प्रेम करतो, महाराजांकडून लोकांकडून आपल्याला काहीतरी स्वार्थ आहे. इथं प्रत्येकाच्या प्रेमात स्वार्थ आहे. जरा पुढे जाऊन बोलू, नवरा बायकोवर प्रेम करतो, स्वार्थ आहे. बायको नवऱ्यावर प्रेम करते, स्वार्थ आहे. मुलगा बापावर प्रेम करतो, बापाच्या नावे 25 एकर जमीन आहे, बापाला प्रेमाने बोलावं लागेल, हा त्याच्या अंतकरणातला स्वार्थ आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, बाप मुलावर प्रेम करतो, त्याच्यातही काहीतरी स्वार्थ आहे. म्हातारपणामध्ये मला याच्याशिवाय कोण आहे, याला प्रेमानच बोलावं लागेल. आई बापे सांभाळी लोभा कारणे, हा लोभ आहे त्याच्यामध्ये, हा स्वार्थ आहे. पण एकमेव या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे व्यक्तित्व जर कोणतं असेल तर त्या व्यक्तित्वाचं नाव आहे आई. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रमाण आपल्याकडे बरेच आहेत. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कसल्याही लाभाशिवाय, कसल्याही लोभाशिवाय आणि कसल्याही स्वार्थाशिवाय जी प्रेम करते ना ते. तुम्ही बोलू नका आईला, तुम्ही आईशी भांडण करा, पण आईला लेकरू भांडलं, आईचं आणि लेकराचं 6 महिने बोलणं नसेल तरी ते आईला लेकरू रस्त्यानं जायलेलं जरी दिसलं तरी आईचं मन समाधान होतं. आत्ताच माझा बाळू मला गेलेला दिसला, आता संध्याकाळी त्या रस्त्यानं येईपर्यंत ते तिथंच वाट राहते. भले ते तिला पाहत सुद्धा नाही, भले ते तिला बोलत सुद्धा नाही, भले ते तिची विचारपूस सुद्धा करत नाही, असं जरी लेकरू असलं तरी त्या लेकराला पाहिल्यानंतर सुद्धा जिचं मन समाधान होतं तिला आई म्हणतात. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
म्हणून तर बोलतात पगले सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नहीं है क्योंकि वो देती है दुआ. पण आईपेक्षा या जगात श्रेष्ठ काहीच नाही. आई किती प्रेम करते कितीतरी आई किती आईचं मोठे पण किती म्हणून सांगू. एक नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो पुढे जातो. आपल्याकडे प्रमाणाशिवाय नाही. नाथ महाराज म्हणतात आईचं मोठे पण किती आहे. मुलगा किती जरी मोठा झाला तरी तो आईपेक्षा कधीच मोठा होऊ शकत. तो कथाकार होऊ द्या, तो कीर्तनकार होऊ द्या, तो विद्वान होऊ द्या, तो अधिकारी होऊ द्या, नाही तो किती मोठा होऊ द्या, नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ द्या, तरी सुद्धा तो आईपेक्षा लहानच. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू तो देव होऊ द्या, देव सुद्धा आईपेक्षा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार, म्हणून तर त्याला भिकारी म्हटलं. वास्तविक तो देव आहे, तो परब्रह्म आहे, परंतु असाही परब्रह्म, असाही निर्गुण निराकार परमात्मा भिकारी म्हणल्यामुळं त्याला आईच्या आयोनीच असणारा परमात्मा तो यशोदेच्या अंगणात खेळू लागला. यशोदेच्या उदरातून जन्माला. सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरी कौशल्या जननी गीती गाये. तो भिकारी म्हणल्यामुळं वैकुंठीचा हरी, वा वैकुंठीचा हरी, तान्हा यशोदेच्या घरी, तान्हा यशोदेच्या घरी. वास्तविक तो वैकुंठीचा हरी आहे, मालक आहे, परमात्मा आहे. पण तू ते बाकीच्याने त्याला सांगितलं तू भिकारी आहेस का, कारण तुझ्याकडे कोण नाही, आई नाही. म्हणलं आई नाही का, मग तोच निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाला आणि आईच्या उदरी ताना यशोदेच्या घरी. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवापेक्षाही मोठे पण कोणाचं आहे. किती मोठे पण सांगू. शास्त्रकार म्हटले म्हणून एक मुद्दा सांगतो, मी बरोबर माझ्या वेळेत थांबतो. मुलानं जर संन्यास घेतला, संन्यस्त वृत्ती धारण केली, भगवे वस्त्र त्यानं जर धारण केले, तर त्या संन्यासी मुलाचा अधिकारी एवढा आहे. त्या संन्यासी दंडधारी संन्याशानं, माऊली महाराज, दंडीधारी संन्याशानं कोणाचं दर्शन घ्यायचं नाही. दंडधारी संन्यासी आहे आणि तो जर त्याच्या समोर जर त्याचा जन्म देणारा बाप येऊन उभा राहिला. वास्तविक नियम असा आहे, मुलानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं. नाही, आता नाईलाजानं बापाला पोराच्या पाया पडावं लागते, तो भाग वेगळा. आता कलियुगात तो भाग वेगळा. पण नियमानं मुलानं बापाच्या पाया पडावं का बापानं मुलाच्या पाया पडावं. हो भाऊ, मुलानं बापाच्या पाया पडावं, कारण तो बापाचा अधिकार आहे. पण जर मुलगा संन्यासी जर असेल तर त्या संन्यासी मुलाचा अधिकार एवढा आहे, तो जर बापाच्या समोर गेला तर त्यानं बापाच्या पाया नाही पडलं तरी हरकत नाही पडायचं. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, पिते आणि जैसा वंदावा कुमर जयाचे अंतर देव वसे. ऐका नाही, त्या बापानं त्याच्या पाया पडावं एवढा त्याचा अधिकार. तो संन्यासी मुलगा जर देवाच्या मंदिरात आला, दंडधारी संन्यासी मुलगा जर देवाच्या मंदिरात आला तर त्यानं देवाच्या पाया पडायचं का नाही. हा, दंडी संन्याशानं देवाच्या सुद्धा पाया नाही पडायचं. त्यांच्या हातात तो दंड असतो, तर तो दंड देवाच्या चरणावर टेकवायचा. झालं त्याचं दर्शन. एकनाथ महाराज म्हणले, पिता पुत्राने संन्यास घेतलिया वरी, पिता पुत्रा ते नमस्कारी. पण एवढा अधिकारी मुलगा ज्यानं बापाच्या पाया पडायचं नाही, ज्यानं देवाच्या पाया पडायचं नाही, असा संन्यासी मुलगा हातात दंड घेऊन जर रस्त्यानं चालला आणि रस्त्यानं जाता जाता समोरून जर त्याची जन्मदात्री आई आली, जन्म देणारी आई आली, तर त्यानं मी किती मोठा अधिकाराचा आहे याचा विचार करायचा नाही. हातातला दंड बाजूला ठेवायचा आणि समोरून येणारी जन्मदात्री माता त्या आईच्या चरणावर साष्टांग नमस्कार घालायचा, दंडवत घालायचं. एवढा अधिकार आईचा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जेव्हा भगवान रामचंद्र परमात्मा त्या लंकेमध्ये गेले, राम रावणाचं युद्ध झालं, काय सगळा कार्यक्रम तिथला उरकला. आणि जेव्हा परत निघायचंय बरं का, सीतेचे अग्निदिव्य झालं, परत निघायचंय, तेवढ्यात लक्ष्मणजी पुढे आले आणि लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू अहो काय लंका आहे, काय सोन्याची लंका आहे. मला असं वाटतंय जाऊ दे, आता ही लंका युद्धात तर आपण जिंकलेलीच आहे, आता ही लंका आपलीच आहे. अयोध्या काय मातीची आहे. मातीच्या अयोध्येच्या महालामध्ये परत जाण्यापेक्षा आपण काय करू, या सोन्याची लंका प्राप्त करून इथंच राज्य स्थापित करू. तेव्हा भगवान रामचंद्रांच्या मुखातले शब्द आहेत, माझ्या पदरचे नाही बरं. भगवान रामचंद्र परमात्मा म्हणतात, लक्ष्मणा अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. लंका जरी सोन्याची असली
तरी मला तिच्यात रुची नाही. कारण का, या लंकेपेक्षाही मला 2 गोष्टी फार आवडतात. या 2 गोष्टी मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट जननी आणि दुसरी गोष्ट जन्मभूमी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे ही जन्म देणारी भूमी. म्हणजे आई आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे जन्म देणारी आई स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल झाला म्हणून तुलसीदासजी रामायणामध्ये फार गोड बोलतात. अति प्रिय मोही यहाँ के वासी, अति प्रिय मोही यहाँ के वासी, मम धाम दापुरी सुख रासी. अति प्रिय मोही यहाँ के वासी, मम धाम दापुरी सुख रासी. मंगल भवन मंगल हारी, द्रवभूषण दशरथ जिर बिहारी. राम सिया राम रे जय राम, राम सिया राम रे जय राम. अति प्रिय मोही यहाँ के वासी का, जन्मभूमी माझी जन्मभूमी आणि जननी मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून जिचे पिढे बाळ. आई प्रेम का करते? आई मातेचा स्वभाव निस्वार्थ प्रेम करणं हा आईचा स्वभाव आहे. लेकरू का, आता कितीतरी वर्णन करता येईल. भगवान शंकराचार्य म्हणतात एका श्लोकामध्ये, इथं संस्कृत उच्चारणारी बरीच म्हणतात. शंकराचार्यांच्या मुखातले शब्द आहेत. भगवान शंकराचार्य म्हणतात, कदाचित पुत्रो कुपुत्रो जायेत, पुत्रो कुपुत्रो जायेत, क्वचिदपि माता कुमाता न भवते. कदाचित पुत्र कुपुत्र जन्माला येईल, आणि असे बरेच पुत्र कुपुत्र आहेत. पुत्र कुपुत्र जन्माला येईल पण माता कुमाता न भवते. अशी जगाच्या पाठीवर एकही माय कुमाता जन्माला येणार नाही. कारण शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावर प्रेम करते. किती प्रेम करते, कितीतरी उदाहरणे. आपण कुत्रे सांभाळतो. दुर्दैव या महाराष्ट्राचं, माणसं कुत्रे प्रेमानं सांभाळतात पण आई वडील सांभाळायला तयार नाही. काही काही कुत्र्यांना एसी रूम आहे, काही काही कुत्र्याला एसीच्या गाड्या आहेत, काही काही कुत्र्याला स्पेशल बिस्किट आहेत, काही काही कुत्र्याला स्पेशल अंगाला लावायला. ह्या कुत्र्याचा थाटमाट बघितल्यावर कधी कधी वाटतंय पुढचा जन्म. अहो महाराज, कुत्र्याचा मिळाव पण कुठला? तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू. कुत्र व्हा पण संतांच्या दारातलं. विठ्ठल विठ्ठल व्हावे त्यांचे द्वारी स्वामी. कितीतरी प्रमाण आहेत. संत समागम एखादी परी व्हावे. मला सांगायचंय काय, माणसं पैसे देऊन कुत्रे सांभाळतात, पण एक अर्धी भाकरी सकाळी लागणारी आणि अर्धी भाकरी सायंकाळी लागणारी माय सांभाळीशी वाटत नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव. पण एक वाक्य पुन्हा सांगतोय का, कुत्रे किती पैसे देऊन सांभाळा, कुत्र्याचा किती लाड करा, कुत्रे किती गाडीत फिरवा, कुत्रे एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. माईला भाकर लांबून टाका, माईला 8 दिवस बोलू नका, पण असं जरी केलं तरी माय आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आईशी वैर करा, वैर जरी असला, आईला नाही बोललात तरी आई आशीर्वादच देते. कारण तो तिचा काय स्वभाव आहे. तो तिचा काय स्वभाव आहे. आई सा मातेचा स्वभाव. ऐका बरं, आई लेकरू जन्माला आल्यावर लेकरावर प्रेम करते यात नवल नाही. जन्माला येण्या अगोदर पासून प्रेम करते, आहे तोपर्यंत प्रेम करते आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. शेवटचं उदाहरण देतो, वाणीला विराम देतो. एक माता माऊली गरोदर होती. तिचा प्रसूतीचा काळ जवळ आला. प्रसूतीचा काळ अन्ना म्हणजे प्रसूतीचा काळ जवळ आला. दिवस भरात आले. वेळ दुपारची होती. काळ जुना काळ होता. असेच कामाचे दिवस होते सगळे. आता बघा ना कितके कामाचे दिवस आहेत महाराज, पण आई साहेबांची काय पुण्य आहे भाऊ. आणि आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी नाही. सगळी मंडळी आज मंदिर गच्च भरलंय. ही नाहीतर वास्तविक पाहता आता सध्या कामाचे दिवस आहेत. असे दुपारचे दिवस होते. सगळे लोक शेतात गेलेले होते. घरामध्ये कोणीच नव्हतं. ती एक माऊली होती आणि तिची एक छोटीशी नणंद होती. 10-15 वर्षाची तिची एक नणंद होती. अचानकपणे तिचं पोट दुखायला लागलं. पोटात कळा यायला लागल्या.
इकडं तिकडं पाहत होती. घरात परिसरात कोणीच नव्हतं. आता काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात गडबडा लोळता लोळता तिनं त्या ननंदेला बोलवलं. वंश, जुन्या काळात वंश जरा इकडे या, जरा बघा माझ्या पोटात कळायला लागल्यात, पोट दुखायला लागलंय. गावामध्ये कोणी आहे का? कोणी जुनी एखादी माता मौली आहे का? एखादी म्हातारी आहे का? एखादा हाकीम वैद्य आहे का? कोणीतरी आहे का? जरा बघा न गडबडीनं जाऊन त्याला घेऊन या. असं म्हणता म्हणता ती वंश लगेच पळू लागली. गावात कोणी दिसत नव्हतं. इकडं तिकडं पळून झालं. कोणी म्हातारी व्यक्ती दिसत नाही, कोणी दिसत नाही. मग काय करावं? पळता पळता ती मंदिरा शेजारून जाऊ लागली. तिथे एक साधू बसलेले होते. साधू महाराज बसलेले होते. ओ महाराज, ओ महाराज, माझ्या भाऊजाईच्या पोटात कळायला लागल्यात, पोट दुखायला लागले, प्रसूतीची वेळ जवळ आली, जरा तुम्ही येता का? साधूनं सांगितलं, मी संन्यासी साधू आहे, मी ब्रह्मचारी संन्यासी आहे, माझ्यासारख्यानं तिथे येणं योग्य नाही. मग महाराज एक तरी करा, एक सांगा, माझ्या भाऊजाईला मुलगा होईल का मुलगी होईल? महाराज म्हणले असं विचारू नये. महाराज अधिकारी होते बरं, ते त्या काळातले होते, आमच्यासारखे आताचे नव्हते. आमच्यासारख्याला विचारत जाऊ नये, तरी विचारतात लोक, तो श्रद्धेचा भाग आहे. पण त्या महाराज अधिकारी होते. सांगा महाराज, मुलगा होईल का मुलगी होईल? महाराज म्हटले, तू विचारलंस म्हणून सांगतो, तुझ्या भाऊजाईला मुलगाच होणार आहे. पण एक सांगतो ऐक, तुझ्या भाऊजाईनं जर या घडीला, आत्ता जर या घडीला जर तुझी मुलगी भाऊजाई प्रसूत झाली, आत्ता जर तो मुलगा झाला, तर तो मुलगा काय होईल? भिकारी होईल. तो मुलगा काय होईल? त्याचं भविष्य असं सांगतंय, त्याचं ज्योतिष्य असं सांगतंय, या कालावधीला, या घडीत जर तो जन्माला आला तर तो भविष्यात काय होईल? भिकारी होईल. आणि एक प्रहरानंतर, एका तासानंतर जर तो जन्माला आला तर तो एका राजाचा प्रधान होईल, मुलगा होईल, प्रधान होईल, भिकारी होईल. हे कळालं आणि ती नणंद पळतच आली. वंश, वंश, गावात कोणीच नाही, पण एक महाराज भेटले होते आणि त्या महाराजांना असं सांगितलंय, तुम्हाला मुलगा होईल, पण तुम्ही जर आत्ता मुलाला जन्म दिला तर तुमचा मुलगा भिकारी होईल. आणि एका घडीनंतर जर मुलाला जन्म दिला, एका प्रहरानंतर, तासानंतर, तर तो मुलगा एका राजाचा प्रधान होईल. ती आई होती. एका बाजूनं पोट दुखत होतं, वेदना होत्या, गडबडा लोळत होती, पण तरी त्या माऊलीनं सांगितलं, हे बघा वहिनी, माझं लेकरू आता जन्माला येणार आहे, पण मी माझ्या लेकराला भिकारी होऊ देणार नाही. मी माझं लेकरू भिकारी होऊ देणार नाही. जन्म दिला तर मी राजाच्या प्रधानाला जन्म देईल. आता जन्म देणं काही तिच्या हातात आहे का? तरी सुद्धा माझा लेकरू या घडीला जन्माला येऊन भिकारी होऊ नये या अपेक्षेनं त्या माता माऊलीनं काय केलं? ती माऊली एका भिंतीजवळ गेली आणि शीर्षासन केलं, पाय वर केले, डोकं खाली केलं आणि 1 तासभर डोक्यावरच उभी राहिली. कारण 1 तास माझा मुलगा जन्माला येऊ नये, कारण तो जर जन्माला आला तर तो भिकारी होईल. म्हणून माझा मुलगा झाला तर राजाचा प्रधान झाला पाहिजे. म्हणजे याकरिता लेकरू जन्माला येण्या अगोदर पासून तिनं त्या लेकराच्या हिताचा विचार केला. आणि गरोदर माता 1 तासभर डोक्यावर शीर्षासन धरून उभी राहिली आणि तिनं त्या मुलाला जन्म दिला. तो मुलगा भविष्यात एका राजाचा प्रधान झाला. त्याचं नाव आहे बिरबल. विठ्ठल विठ्ठल बुद्धिमान प्रधान जन्माला आला, ज्याचे अनेक किस्से कथा सांगितल्या जातात, तो बुद्धिमान प्रधान बिरबल. ऐका, 1 तासभर अशा व्यथित कालावधीमध्ये सुद्धा शीर्षासन काय केलं? कारण तिथं लेकरावर काय होतं? प्रेम होतं. असं प्रेम फक्त कोण करतं? आईच करते. असं का करते? तर प्रेम करणं हा आईचा, निस्वार्थ प्रेम करणं हा आईचा स्वभाव आहे. अनेक उदाहरणं आहेत, अनेक चिंतन आहे. जे ज्याच्या स्वभावात असतं ते काही केल्या बदलत नसतं. एखाद्याचा दुष्ट स्वभाव असतो ना, एखाद्याचा दुष्ट स्वभाव असतो, काही करा बदलतच नाही. महाराज किती गोडीनं बोला, किती जे हरी म्हणा, त्याच्यात काही बदल होतो? माझ्या पदरचं नाही बरं. तुकाराम महाराज म्हणले, खापरा परीस काय करी. खापरात कधी परिसाचा किती स्पर्श झाला तरी बदल होत नाही. करिता नोहे नीट श्वानाचे ते पुच्छ, त्याच्यात कधी बदल होत नाही. दुर्जनाच्या स्वभावात कधी बदल होत नाही. आणि सज्जनाच्या स्वभावात सुद्धा प्रेम करणं हा आईचा स्वभाव आहे, म्हणून तिच्यात कधी बदल होत नाही. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आहे का? आई आणि लेकरू दिसायला 2 आहेत, असायला मात्र एकच आहेत. सूत्र आणि ते दोरी तयार होते ना. आता पोळ्याचे दिवस जवळ आले. जुन्या काळामध्ये पोळा जवळ आला म्हणताच 15 दिवस अगोदर ते काय करायचे बघा, शेतकरी सूत घ्यायचे, सूतच म्हणतात ना, आणि अनेक सुतापासून एक दोरी तयार करायची. सूत अनेक होते, पण त्या अनेक सुताची पुन्हा काय झाली? एक
दोरी झाली. एक दोरी झाल्यानंतर पुन्हा सूत कोणतं आणि दोरी कोणती हे सांगता येईल नाही. तसं सूत आणि दोरी जशी एक असते तसं लेकरू आणि आई, कदाचित बाप आणि मुलगा दिसायला दोन आहेत, ते असायला दोन असू शकतात, पण आई आणि लेकरू दिसायला जरी दोन असले तरी ते असायला एकच असतात. म्हणून आई त्या लेकरांवरती निस्वार्थ प्रेम करते. माझा वेळ संपत आलेला आहे. आमच्या माता माऊल्यांना विचारा माता माऊल्यांना. मी कथेमध्ये कीर्तनात नेहमी विचारत असतो, आमच्या माता माऊल्यांना माहेरात जावं वाटतं की नाही? आमच्या आईसाहेबांना किती मुली आहेत? 4 मुली आहेत. काय भाग्य आहे. विचारा या 4ही मुलींना माहेरात जावं वाटतं. आणि सगळ्याच माऊल्यांना विचारा, माहेर म्हटलं की माहेरात जावं वाटतं. दिवाळीच्या मुळा लेकी असावली. दिवाळी आली, एखादा सण आला, वर्षात किती वेळा 4-6 वेळा माहेरात जावं वाटतं. कशा करता? दिवाळीला गेल्यावर साडी चोळी मिळावी याच्या करता? नाही, त्याच्या करता नाही. माहेरात जाण्याचं निमित्त भिन्न भिन्न असेल, पण माहेरात जाण्याचं कारण एकच असतं. मुलगी किती मोठी होऊ द्या, पण तिला माहेरात का जावं वाटतं? कारण माहेरात माझी माय आहे, त्या माहेरातल्या माईची भेट घ्यावी. बघा, आणि माहेरात जाण्याचा आनंद तिथपर्यंतच असतो जोपर्यंत माहेरातली माय शिल्लक आहे. ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवशी माहेरात जाण्याचा आनंद संपला. त्या दिवशी माहेरात जाण्याची जी इच्छा अपेक्षा आहे ती कमी झाली. कमी पुन्हा नाही जावं वाटत. मग माता माऊल्या म्हणतात, आता माहेरात राहिलं काय? जायचंय कुणासाठी? जिच्याकरता जायचं होतं ती माऊलीच माहेरात जर शिल्लक नसेल तर आता जाण्याचा आनंद नाही. म्हणून बघा, मी नेहमी सांगत असतो, 80 वर्षाची म्हातारी माय असू द्या मनोहर महाराज. किती? 80 वर्षाची म्हातारी माय असू द्या, आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईची 60 वर्षाची थकलेली मुलगी असू द्या. किती? 60 वर्षाची. 60 वर्षाची थकलेली मुलगी असू द्या. पण माहेर म्हटलं की 60 वर्षाच्या मुलीला सुद्धा वाटतं माहेरात जावं. आणि 60 वर्षाची मुलगी जेव्हा माहेरात येते ना, माहेरात गेल्याबरोबर, त्या माहेराच्या वाड्याकडे घराकडे गेल्याबरोबर माझी ठकू आली हे 80 वर्षाच्या म्हातारीला कळतं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईची बाज, भला मोठा वाडा असतो, वाड्याच्या समोर तिची बाज पडलेली असते. त्या बाजेवरती 80 वर्षाची म्हातारी माय पडलेली असते. उशाला मळालेली उशी असते, अंथरलेलं मळालेलं गोधडा असतं, बाजूला आधाराची हातातली काठी असते, उशाला शेजारी ठेवलेला डोळ्यावरचा चष्मा असतो, त्या चष्म्याची एक दांडी तुटलेली असते. आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईला कळालं माझी ठकू आली आहे. माझी ठकू आली हे कळाल्याबरोबर 80 वर्षाची म्हातारी माय थरथर त्या हातपायानं उठते. हातपाय थरथर करतात, डोळ्यानं नीट दिसत नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात. शेजारचा चष्मा घेते, डोळ्यावर लावते, बाजूला इकडे तिकडे पाहते, आधाराची काठी घेते, आणि काठीचा आधार घेत ती म्हातारी माय, 80 वर्षाची म्हातारी माय 60 वर्षाच्या पोरीकडे येण्याकरता निघते. पण डायरेक्ट नाही येत भाऊ, ती डायरेक्ट नाही येत. अगोदर कुठं जाते? अगोदर ती स्वयंपाकघरात जाते. का स्वयंपाकघरात जाते? अगोदर स्वयंपाकघरात जाते, एका हातात पाण्याचा तांब्या घेते, पुन्हा दुर्डीकडे पाहते, एका हातात दुर्डीतली चतकोर भाकरी घेते, आणि पुन्हा थरथर त्या हातापायाने समोर येते, हातातलं पाणी घेते. राजेंद्र महाराज त्या मुलीच्या पायावर टाकते, आणि हातातला भाकरीचा तुकडा तिच्या अंगावरून वाळून टाकते. तिला कडकडून मिठी मारते. हात रट झालेले असतात, हात थरथर करतात. बाजेवर तिला शेजारी बसवते, तिच्या तोंडावरून हात फिरवते, तिच्या पाठीवरून हात फिरवते, आणि तिला विचारते, बाई तुझं बरं आहे ना? तुझे लेकर बाळ चांगले आहेत ना? तुझ्या सुना चांगल्यात ना? तुला वेळेवर जेवायला हिला मिळत नाही, पण मुलीला विचारते. का? निस्वार्थ प्रेम जर कोण करते तर आई करते. आणि असं प्रेम करणारी आई गेली की पुन्हा माहेरात जाण्याचा आनंद कमी होतो. इतकं प्रेम आई का करते त्याचं कारण तुकोबाराय सांगतात. प्रेम करणं हा तिचा स्वभाव आहे, ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव विठोबार कुमाई, 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 विठोबार मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव. आणि प्रत्येक लेकराला जगाच्या पाठीवर शाश्वत खरं सुख, खरी विश्रांती. विश्रांतीचे 2च ठिकाणं संतांनी सांगितले. विश्रांतीचा ठाव
पायी संतांची भाव. विश्रांती संतांच्या चरणावर मिळते आणि लेकराला त्या सुखाला सुद्धा जिथं विश्रांती मिळते, सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. आपण प्रमाण पाहून गेलो, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. म्हणून सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जसं आई लेकराच्या सर्वतोपरी हिताचा विचार करते, लेकराच्या हिताकरता प्रयत्न करते, लेकराच्या हिताची तळमळ वाहते आणि त्याच्याकरता अखंड कष्ट सहन करते. जसं आई लेकराकरता हे सगळं करते, तसं परमार्थात पथगामी झालेला एक साधक रूपी लेकरू त्या साधक रूपी लेकराच्या पारमार्थिक हिताचा सर्वतोपरी विचार करतात, त्या हिताकरता तळमळ करतात आणि त्या हिताकरता साधकावरती अनेक उपकार करतात. ते संत असतात. ते संत कसे आहेत? ओ कामाने संत, ओ कामाने संत, तू कामने 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 संत, तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. गोरी एक जीवा, सूत्रधोरी एक जीवा, सूत्रधोरी एक जीवा, ऐसा दोरी एक जीवा.
म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत आहे सामातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव झालेली सेवा भगवान महाविष्णूच्या चरणी संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या चरणी आणि मातोश्री गंगा भागीरथी वैकुंठवासी पार्वतीबाई शंकररावजी वडजे मातोश्रींच्या चरणी सेवा समर्पित आहे. आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे. नामदेवरायांचे तुम्हा आम्हावर अगणित उपकार आहेत, अगणित. त्या उपकाराला खरं संतांचे किती उपकार आहेत, संतांचे उपकार नाही वर्णावयापार. म्हणून आज त्यांचा सोहळा आपण या ठिकाणी पुष्पवृष्टी करून साजरा करणार आहेत. जय विठ्ठल अभंग, जय विठ्ठल होईल. विनेकरी इथे येतील, लगेच फुलं वाटायला सुरुवात करा आणि अभंग होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल वाटा, जय विठ्ठल वाटा, फुलं वाटा. जय विठ्ठल जय जय बोला हरी कमरला हरी विठ्ठल. जोडोनिया पाणी करी विनवणी म्हणा. जोडोनिया त्याच्या हा तोच जोडून या पाणी करी विनवणी, जोडून या पाणी करी विनवणी. भावचक्र पाणी पांडुरंगा, कोणा निराविले हे नाही कळले, कोणा निरविले हे नाही कळले, कोणा निराविले हे नाही कळले. कोणा निरविले हे नाही कळले. ये ये विठ्ठले माय बहिणी, विठ्ठले माय बहिणी, ये विठ्ठले माय बहिणी. ऐकोनिया धावा धावला अनंत, ऐकोनिया धावा धावला अनंत, ऐकोनिया धावा धावला अनंत. ऐकोनिया धावा धावला अनंत. शंख चक्रांकित उभा पुढे, शंख चक्रांकित उभा पुढे, शंख चक्रांकित उभा पुढे. उचलोनी मुकुंदा घाली ओ संगळा, उचलोनी मुकुंदा घाली ओ संगळा, उचलोनी मुकुंदा घाली ओ संगळा. उचलोनी मुकुंदा घाली ओ संगळा. सांभाळी विठ्ठला तुझा तुझी, सांभाळी विठ्ठला तुझा तुझी, सांभाळी विठ्ठला तुझा तुझी. देव म्हणे तुझ्या पूर्वजाशी भाक, देव म्हणे तुझ्या पूर्वजांची भाग, देव म्हणे तुझ्या पूर्वजाशी भाक. देव म्हणे तुझ्या पूर्वजांची भाग. तिथली ऐक सांगतो मी, धली ऐक सांगतो मी, धली ऐक सांगतो मी. तुमची वंशावळी पोषीन मी सत्य, जी वंशावळी पोषिन मी सत्य, तुमची वंशावळी पोषीन मी सत्य. तुमची वंशावळी पोषिन मी सत्य. म्हणून कुंवाळीत पद्म करे, म्हणून कुरवाळीत पद्मतळी, म्हणून कुरवाळीत पद्मतळी. येरी चरणावरी ठेवेला माता, तेरी चरणावरी ठेविला माता, तेजी चरणावरी ठेवेला माता. तेरी चरणावरी ठेविला माता. कृपाळू अनंता सांभाळावे, कृपाळू आनंद सांभाळावे, कृपाळू आनंद सांभाळावे. ध्यान धरणी मूर्ती सभाय अंतरी, ज्ञानी धरोणी मूर्ती सबाई अभ्यंतर, ध्यान धरणी मूर्ती सभाय अंतरी. ज्ञानी धरोणी मूर्ती सबाई अंतर. आता या उपरी न देखे काही, आता या उपरी न देखे काही, आता या उपरी न देखे काही. कोणाने
निराविले हे नाही कळले कोणा निरविले हे नाही कळले कोणा निराविले हे नाही कळले कोणा निरविले हे नाही कळले ये ये विठ्ठले माय बहिणी येई ओ विठ्ठले माय बहिणी येई ओ विठ्ठले माय बहिणी लढाई म्हणे देवा घेई हृदयात 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 देव मग गुप्त केली तेथे देवे म्हणे गुप्त केली ते देवे मग गुप्त केली ते कोणा निराविले हे नाही कळले कोणा निरविले हे नाही कळले कोणा निराविले हे नाही कळले कोणा निरविले हे नाही कळले येई ग विठ्ठले माय बहिणी येई ओ विठ्ठले माय बहिणी येई ओ विठ्ठले माय बहिणी पुंडरी गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत शिरोमणी नामदेव महाराज की सब संतन की महाविष्णू भगवान की विठ्ठल जय जय विठ्ठल की जय विठ्ठल जय जय महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या आपुला महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञान जीवत पारा ज्ञान जीवत पारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मनावे सुरवाडी कंपनी सापडली आता उठावे से मनावे तुका म्हणे भूक गेला निवारी लाला आता उठावे से मनावे करोनी आरती आता उवाळू श्रीपती आज धन्य करा पहाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा गुरले नवस धन्य काळा दिवस तुका वाईट टाळी होता गुरले नवस धन्य काळा दिवस प्रेमाचं प्रेम आरती गोविंदाची उवाळी धन्य धन्य कैलोचन नृत्य करते अवलोकन बाळा पुराणी मुक्ता उवाळीची परमानंद धन्य धन्य कैलोचन नृत्य करते अवलोकन नामा म्हणे केचे वाटेचे कुणी राहिलो नसते धन्य धन्य कैलोचन नृत्य करते अवलोकन आरती राजा महाकैवल्य ते जाते विते साधू संत मानवला माझा ज्ञान राजा पद ज्ञान जगे शरणाची कोण अवतार पांडुरान ज्ञान आदि ज्ञान राजा महाकैवल्य साधू संत मनुवेदना माझा ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्माची केले राम कटी ज्ञान राजा साधू मानवला माझा ज्ञान राजा रामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद रामा सागर पाषाण पावले कैजल को बाजे रामा स्वामी सद्गुरु रामा चरण मस्त बोले माझी आज दादा पंढरीचा
वार वारी चुकणे दे हरी संत संग सर्व अखंड प्रेमाचा कलो पंढरीचा वार करी वारी चुकणे दे चंद्रभागेश ना तुका मागे हे तुला पंढरीचा वार करी वारी चुकणे दे मागणी ते एक तुझ प्रती आहे सिंधरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहीची मदती अनेक तुझे काय न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेव पायी संताची या संतास निर्विहीची मदती आणि तुझे काही न मागो देवा. सूचना आलेल्या या सर्व पाहुणे मंडळींनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. महाराज काही सूचना दुसऱ्या ही सगळ्यांना नंबर वडजी परिवाराच्या वतीनं विनंती. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिकावरगारी सोलश्री गुरुशानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बुवा साहेब महाराज की जय. महिला मंडळींनी खाली सभा मंडपामध्ये बसायचं आहे. महिला मंडळी खाली सभा मंडपामध्ये जेवायला बसायचे आहे प्रसादासाठी आणि पुरुषांनी वर जायचं आहे माडीवर समोर.